तुमचं वय 40च्या पुढे आहे का? आणि गेल्या काही महिन्यांपासून सकाळी उठल्यावर संपूर्ण शरीर तुटल्यासारखं वाटतंय का? बेडवरून उठताना हाताचा आधार घ्यावा लागतोय का? जिना चढताना गुडघे दुखतात का? आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा अंगदुखी वाढते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेकांच्या घरात असते, पण तिचा एक वेगळाच वापर अनेक लोकांना माहिती नसतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी शेवटी जी पद्धत सांगणार आहे तीच या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण थांबा, आधी मला एक गोष्ट सांगा. तुमच्यासोबतही असं होतं का हो की सकाळी उठल्यावर पहिली 5-10 मिनिटं शरीर काही साथच देत नाही? पहिली 5 ते 10 मिनिटं शरीर जड वाटतं का? पहिली काही पावलं चालताना गुडघ्यात वेदना होतात का? खुर्चीतून उठताना हाताचा आधार घ्यावा लागतो का? रात्री झोपताना पाय आखडल्यासारखे वाटतात का? आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा अंगदुखी वाढते का? जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता इथेच बघा, आपण सगळेच एक चूक करतो आणि कदाचित तुम्हीही करत असाल. मी तर अजून फक्त 40-45 वर्षांचा आहे, मग मला इतकी अंगदुखी का होते? पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजकाल अनेक लोकांना 40 वर्षांनंतरच गुडघेदुखी, कंबरदुखी आणि शरीर जड वाटण्याचा त्रास सुरू झालेला आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अनेक लोक याला फक्त वाढतं वय समजून दुर्लक्ष करतात. पण थांबा, अजून एक लक्षण आहे जी जवळजवळ 90% लोक दुर्लक्ष करतात. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का हो, सकाळी उठल्यावर शरीर जास्त दुखतं पण दिवसभरात थोडं कमी होतं आणि पुन्हा संध्याकाळी किंवा रात्री त्रास वाढतो? जर हो तर पुढची गोष्ट काळजीपूर्वक ऐका, कारण इथेच अनेक लोक सर्वात मोठी चूक करतात. ते वेदना सुरू झाल्यानंतर फक्त तेल किंवा उपाय शोधतात किंवा पेनकिलर गोळ्या देखील घेतात, पण शरीर आधीपासूनच कोणते संकेत देत आहे याकडे आपण लक्षच देत नाही आणि त्यामुळेच त्यांना अपेक्षित असा आरामच मिळत नाही. पण थांबा, जर तुम्ही या शरीराच्या संकेतांकडे सतत दुर्लक्ष करत राहिलात तर रोजची साधी कामंसुद्धा कठीण वाटू शकतात. त्यामुळेच शरीर आपल्याला काय सांगत आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पण थांबा बरं का, आता जी गोष्ट मी सांगणार आहे ती नीट ऐका. ही गोष्ट अनेकांच्या घरात असते पण तिचा हा वापर फार कमी लोकांना माहिती असतो. ही गोष्ट म्हणजे भीमसेनी कापूर. होय, अनेक लोक भीमसेनी कापुराचा वापर फक्त पूजा किंवा सुगंधासाठी करतात, पण काही लोक पारंपरिक पद्धतीने त्याचा बाहेरून वापर करतात. पण अजून एक गोष्ट आहे जी अनेक लोकांना माहिती नसते. फक्त भीमसेनी कापूर वापरणं महत्त्वाचं नसतं, तर तो कसा वापरायचा हे देखील तितकंच महत्त्वाचं असू शकतं. आता हा भीमसेनी कापूर कसा वापरायचा याची माहिती इथून नाही पाहिली तर याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार नाही. त्यामुळे हा कसा वापरायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तेव्हाच तुम्हाला याचा पूर्ण फायदा भेटेल. काही लोक सर्वप्रथम 2 चमचे शुद्ध खोबरेल तेलात किंवा तिळाचे तेल कोमट करतात. त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात भीमसेनी कापुराची पूड मिसळतात. पण इथेच सर्वात मोठी चूक अनेक लोक करतात. ते हे तेल गुडघ्यावर किंवा कमरेवर जोरात चोळतात. पण काही लोकांच्या मते असं करण्याऐवजी प्रथम हे तेल तळहातावर घ्यायचं आणि त्यानंतर गुडघ्याभोवती 20 ते 30 सेकंद अतिशय हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मालिश करायची. त्यानंतर कंबर किंवा अंगदुखीच्या भागावर हलक्या हाताने लावायचं. काही लोक झोपण्यापूर्वी या पद्धतीने मालिश केल्यावर थंडावा किंवा आराम जाणवल्याचा अनुभव सांगतात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. पण थांबा, अजून एक चूक आहे जी जवळजवळ प्रत्येक जण करतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अंगदुखी होईल, कंबरदुखी होईल किंवा गुडघेदुखी होईल तेव्हा या भीमसेनी कापुराचा वापर नक्की करा. अनेक लोक कोणताही घरगुती उपाय वापरतात पण दिवसभर चालत नाहीत, शरीराला आवश्यक हालचाल देत नाहीत आणि पुरेशी झोप घेत नाहीत. त्यामुळे कोणताही उपाय हा योग्य सवयींसोबतच अधिक उपयुक्त ठरू शकतो. आणि आता माझी बोनस टिप. जर तुम्हाला सतत गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होत असेल तर शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित चालणे, हलके स्ट्रेचिंग आणि शरीराची काळजी घेणे दीर्घकाळासाठी महत्त्वाचे ठरू शकते. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो? गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा की सतत अंगदुखीचा?
आणि तुम्ही कधी भीमसेनी कापूराचा असा वापर ऐकला होता का? कमेंटमध्ये नक्की लिहा.